एक अतिशय मोठी धक्कादायक बातमी येते। धक्कादायक घटना घडली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी सध्या समोर येते आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठी हानी झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला आले होते, तेव्हा ही भयावह घटना घडली आहे। अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेलं। राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे। अजित पवार हे खासगी विमानाने बारामतीला येत होते। विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना अचानक नियंत्रण सुटलं। धावपट्टीवरून विमान घसरलं आणि त्याचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट झाला। या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षा रक्षकांना गंभीर दुखापत झाली। विमानातील एकूण 6 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला, ज्यात काही प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे। अपघात इतका गंभीर होता की विमानाचे अवशेष विखुरले गेले आणि धूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल झाल्यात। बातम्यांमध्ये एकच ब्रेकिंग न्यूज सुरू आहे। घटनास्थळी तातडीनं मदत कार्य सुरू झालं। स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय टीमने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं। मात्र दुर्दैवाने 6 जणांना वाचवता आलं नाहीये। या अपघाताचं नेमकं कारण आणखी जाहीर झालेलं नाहीये, परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार हवामानातील अचानक बदल, पायलटचा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक बिघाड यामागील संभाव्य घटक असू शकतात। अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख, आणि ते सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते। बारामती हे त्यांचं मूळ गाव असल्याने तेथील निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग हा निश्चितच अपेक्षित आहे। या अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे। जरी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप येणं बाकी असली तरी राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं आहे, कारण अजित पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे। अपघाताचे तपशीलवार तपास सुरू आहेत। लवकरच कारण स्पष्ट होणार आहे। या दरम्यान अजित पवार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्यासारखं वाटतं। त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी हानी आहे आणि राज्य सरकारला या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे। या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार यांची राजकीय कारकीर्द भली मोठी लांबलचक आहे, ज्यात ते विविध पदावर कार्यरत राहिलेले आहेत। बारामतीतील स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे। एकंदरीत ही घटना केवळ एक अपघात नसून राजकीय सामाजिक स्तरावर एक मोठा धक्का आहे। अपघाताच्या व्हिडिओने सोशल मीडियावरती हाहाकार माजवलेला आहे। प्रचारा दरम्यान या सगळ्या गोष्टींवरती अजित पवार यांनी लक्ष घातलं होतं आणि त्या संदर्भात आज देखील अजित पवार यांनी ज्या पद्धतीने बारामतीतले जे काही 4 गट आहेत, म्हणजे अर्थात जिल्हा परिषदेचे जे गट आहेत त्याही गटांमध्ये अजित पवारांनी आज जाहीर सभांचं नियोजन केलं होतं आणि त्यासाठी अजित पवार हे अगदी सकाळी ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर अजित पवारांची काम करण्याची जी काही पद्धत आहे, अगदी भल्या पहाटे उठून अजित पवार हे कामाला सुरुवात करत असायचे। ज्यावेळी अजित पवार हे बारामती दौऱ्यावरती असायचे त्यावेळी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून अजित पवार हे बारामतीच्या विकास कामांची पाहणी करणं असू दे किंवा अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना किंवा त्यांच्या बैठका घेणं असू दे, त्या संदर्भात अजित पवारांचे एक वेगळं खास असं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत होतं। ते सातत्याने इतर नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना देखील या संदर्भात सांगत असायचे किंवा सकाळी लवकर उठून काम केलं पाहिजे। आणि अजित पवारांची ती काम करण्याची वेगळी पद्धत निश्चितच सर्व राजकारणासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक वेगळं
वैशिष्ट्य सगळ्यांसाठी खरं तर होतं. आणि आज ज्यावेळी या संपूर्ण घटनेची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली किंवा त्यांच्या अगदी निकटवर्तीयांना पोहोचली तर त्यांना देखील धक्का बसलेला आहे किंवा अशी कुठली घटना घडू शकते का. कारण ज्या पद्धतीने अजित पवार कालपर्यंत या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते किंवा कार्यकर्त्यांमध्ये एकत्र जात होते आणि आज ज्यावेळी अशा पद्धतीची घटना त्यांच्या कानावरती गेल्यानंतर त्यांना देखील हा मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आपण जर बघितलं तर हा अपघातच इतका असा भीषण होता ज्यामध्ये कुणीही या अपघातामध्ये वाचलेलं नाहीये. कारण सगळ्या 6 लोकांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. आणि ज्या पद्धतीने अजित पवार या सगळ्या अपघातात म्हणजे ज्यावेळी मुंबईहून बारामतीमध्ये एक अतिशय मोठी धक्कादायक बातमी येते. धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी सध्या समोर येते. अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सकाळ वृत्त समूहाच्या माध्यमातून ही बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक मोठी हानी झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीला आले होते तेव्हा ही भयावह घटना घडली आहे. अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेलंय. राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अजित पवार हे खासगी विमानाने बारामतीला येत होते. विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना अचानक नियंत्रण सुटलं. धावपट्टीवरून विमान घसरलं आणि त्याचा मोठा भाग पूर्णपणे नष्ट झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांच्या सुरक्षा रक्षकांना गंभीर दुखापत झाली. विमानातील एकूण 6 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला, ज्यात काही प्रवासी आणि क्रू सदस्यांचा समावेश आहे. अपघात इतका गंभीर होता की विमानाचे अवशेष विखुरले गेले आणि धूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल झाल्यात. बातम्यांमध्ये एकच ब्रेकिंग न्यूज सुरू आहे. घटनास्थळी तातडीनं मदत कार्य सुरू झालंय. स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय टीमने जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवलं. मात्र दुर्दैवाने 6 जणांना वाचवता आलं नाहीये. या अपघाताचं नेमकं कारण आणखी जाहीर झालेलं नाहीये. परंतु तज्ज्ञांच्या मतानुसार हवामानातील अचानक बदल, पायलटचा चुकीचा निर्णय किंवा विमानातील काही तांत्रिक बिघाड यामागील संभाव्य घटक असू शकतात. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आणि ते सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. बारामती हे त्यांचं मूळ गाव असल्याने तेथील निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग हा निश्चितच अपेक्षित आहे. या अपघाताने बारामतीसह संपूर्ण राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. जरी अधिकृत प्रतिक्रिया अद्याप येणं बाकी असली तरी राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललं आहे. कारण अजित पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण आहे. अपघाताचे तपशीलवार तपास सुरू आहेत. लवकरच कारण स्पष्ट होणार आहे. या दरम्यान अजित पवार यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्यासारखं वाटतं. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठी हानी आहे आणि राज्य सरकारला या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. या अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द भली मोठी लांबलचक आहे, ज्यात ते विविध पदावर कार्यरत राहिलेले आहेत. बारामतीतील स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. एकंदरीत ही घटना केवळ एक अपघात नसून राजकीय सामाजिक स्तरावर एक मोठा धक्का आहे. अपघाताच्या व्हिडिओने सोशल मीडियावरती हाहाकार माजवलेला.